नमस्कार मित्रांनो. मागील काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याच्या काटामारीवर भाष्य केलं होतं. काटामारी करणाऱ्या साखर कारखान्याची यादी तयार आहे, असेही ते बोलले होते. आता ऊस उत्पादकामध्ये या साखर कारखान्याच्या काटामारी करण्यावर सरकारकडून काय कार्यवाही होते याची उत्सुकता आहे. सहकार चळवळीतील साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्याच्या वजन काट्यावर घोटाळे होत असल्याच्या तक्रारीवरून शेतकरी संघटनांनी ऊस उत्पादकांना आता स्वतःच्या ऊसाचे वजन प्रथम दुसऱ्या काट्यावर करून घेण्याचा आणि कारखान्याच्या काट्यावर तफावत आढळल्यास ऊस गाड्या माघारी वळवून दुसऱ्या कारखान्यात नेण्याचा सल्ला दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे साखर कारखानदाराची धाबेत आणली असून शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच जिल्हा दौऱ्यात असताना साखर कारखान्याच्या काटामारीवर प्रथमच उघडपणे भाष्य करत खरपूस समाचार घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर साखर कारखान्याच्या वजन काट्यावरील घोटाळ्यामध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शेतकरी संघटनांनाही बळ मिळाले असून त्यांनी कारखानदाराच्या मापात पाप करण्याच्या भूमिकेवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्याचे घामाचे दाम आणि मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी शेतकरी संघटना आता अधिक आक्रमकपणे पावले उचलत आहेत. शेतकरी संघटनांनी ऊस उत्पादकांना सल्ला दिला आहे की त्यांनी आपला ऊस प्रथम दुसऱ्या विश्वासातल्या वजन काट्यावर मोजावा. जर साखर कारखान्याच्या काट्यावर वजनात फरक आढळल्यास त्या ऊस गाड्या तात्काळ माघारी वळवून दुसऱ्या कारखान्यात घालाव्यात. यामुळे शेतकऱ्याच्या काटामारीला आळा बसेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल, असा विश्वास संघटनांनी व्यक्त केला आहे. याशिवाय ज्या कारखान्यामध्ये काटामारी उघड होईल त्या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यानगर दौऱ्यात साखर कारखानदाराच्या काटामारीवर लक्ष वेधल्याने शेतकरी संघटनांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी आता आपला स्वाभिमान जपत कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी एकवटले आहेत. शेतकरी संघटना दामापेक्षा मापाचे बोला असा संदेश देत जनजागृती मोहीम राबवत असून यामुळे साखर कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकरी आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जर साखर कारखानदाराचा कारभार प्रामाणिक असेल तर त्यांना दुसऱ्या काट्यावर वजन करण्यास हरकत नसावी. मात्र जर कारखान्याच्या काट्यावर तफावत आढळली तर शेतकऱ्यांनी ऊस गाड्या माघारी वळवून दुसऱ्या कारखान्यात नेण्याचा सल्ला शेतकरी संघटनेने दिलेला आहे. धन्यवाद.